परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या आपल्या बरोबर आहे. प्रताप सरनाईकजी, तुम्ही आज 5 मोठे घोषणा केल्या आहेत. कशा प्रकारची घोषणा आहेत काय? नाही, प्रामुख्यानं मीरा भाईंदर शहरातील अनेक प्रश्न गेल्या काही दिवसापासून प्रलंबित होते. प्रामुख्यानं धोकादायक इमारतींना मंजुरी देत असताना काही अडचणी होत्या. त्या अडचणी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मी केलेल्या विनंतीवरून दूर केलेल्या आहेत आणि एक नवीन GR काढला आहे, जेणेकरून मीरा भाईंदर शहरातील सगळ्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना त्याचा फायदा होईल. क्लस्टरमध्ये काही इमारती होत्या आणि धोकादायक असताना सुद्धा त्यांचे नकाशे मंजूर होत नव्हते. त्यामुळे मीरा भाईंदर पश्चिमेतील क्लस्टरमध्ये अडकलेल्या त्या 5 इमारतींचा सुद्धा पुनर्विकास होईल. परंतु त्याचबरोबर इतरही काही इमारती जर धोकादायक असतील आणि क्लस्टरमध्ये अडकलेल्या असतील तर त्यांनाही राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी आता दिलेली आहे, GR काढलेला आहे. त्यामुळे त्यांचेही नकाशे मंजूर होतील. परिवहन विभागानं गेल्या अनेक वर्षापासून मागणी मीरा भाईंदर शहरातील लोकांची होती की परिवहनचं कार्यालय ह्या ठिकाणी असावं. परंतु मी परिवहन खात्याचा मंत्री झाल्यानंतर ताबडतोब उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी दिली. जागा आमच्याकडे नव्हती, जिल्हाधिकाऱ्यांकडनं मी जागा उपलब्ध करून घेतली आणि सोमवारी त्याचंही भूमिपूजन करतोय. प्रामुख्यानं धाराशिवमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या पूर परिस्थितीचा विचार करता एकनाथ शिंदे साहेबांनी मी दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला बघितलं की चित्र अतिशय भयानक होतं. गोरगरीब शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, गुरं, ढोरं सगळी वाहून गेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये उपजीविकेचं साधन म्हणून त्यांच्याकडे काही नसल्याकारणानं मी घोषणा केली होती की मी 101 गायींचं प्रदान ह्या गोरगरीब शेतकऱ्यांना करेल आणि त्यानुसार रविवारी संध्याकाळी 6 वाजता एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते 101 गायींचा गोदानाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे. आणि ह्या गायी फक्त महाराष्ट्रामध्ये कमी दूध देणाऱ्या गायी असतात म्हणून मी गुजरातवरनं गायी आणल्या, गिर गायी आणल्या, जेणेकरून 15 ते 20 लिटरचं दूध ह्या गोरगरीब शेतकऱ्यांना ह्या गायींच्या माध्यमातून मिळणार आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांचा 24, 25, 26, 27, 28ला कार्यक्रम आहे. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल चालू आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील जनतेला जे जे काही गोष्टी अपेक्षित आहे ते अपेक्षित गोष्टी देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहे आणि मीरा भाईंदर शहरातील जनता खुश आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोन्ही सांगितले की विरोधी पक्ष नेते पद तुम्ही देत नसेल तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा असं मागणी केली. बघा, मी तर नेहमी सांगत आलेलो आहे की उद्धवजी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यरत होते. ते काय त्यावेळेस कायदेशीर होते का? मग ते बेकायदेशीर उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर 2.5 वर्ष संसार केला का? आणि राहिला विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न, केंद्रामध्ये सुद्धा जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं, त्यावेळेस काँग्रेसकडे संख्याबळ नव्हतं म्हणून का त्यांनी असं रडत बसले नाही. त्यांनी मेहनत केली आणि पुढल्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्षनेता कसा होईल काँग्रेसचा यासाठी प्रयत्न केला. 2024ला बघा त्यांनी त्यांचा विरोधी पक्षनेता राहुल गांधीच्या स्वरूपात बसवला. तशीच मेहनत उद्धवजींनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये करावी आणि 2029ला विरोधी पक्षनेता शिवसेनेच्या माध्यमातून उभाटाचा कसा बसेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. असं रडत बसून आणि हात चोळत बसून काय फायदा मला सांगा. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, त्याच्यामध्ये मागणी केली आहे की मुंबईमध्ये अनेक मुले मिसिंग होत आहेत, त्यावर लक्ष द्या. बघा, मुलांच्या बाबतीत मी सकाळीच त्यांनी ट्विट केलेलं वाचलं. जर त्यांनी सांगितलेली ही जर वस्तुस्थिती असेल तर ती नक्कीच क्लेशदायक आहे. अशा परिस्थितीवर राज्य शासनाला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री त्या विषयावर निश्चितपणे चांगला योग्य तो मार्ग काढतील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतील. पश्चिम बंगालमध्ये एक बातमी अशी आहे की बाबरी मस्जिदची नीव टाकली आहेत एका नेत्याने TMCचे. नवनीत राणा यांनी सांगितलं की 6 डिसेंबरला आम्ही जाऊन ते जे नीव टाकले ते उखाडून टाकणार. नाही, मला कल्पना नाही बाबा नवनीत राणांचा काय प्रश्न आहे आणि ते काय प्रकरण आहे याची मला काही कल्पना नाही. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.